ओम सद्गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे प्रेमळ, मनमोहक आणि मनोरंजक संदेश ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्कीच करा। आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक नक्कीच आहे। म्हणून जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि काम करतो त्या व्यक्तीला दोन बक्षिसं हमखास मिळतात। एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका। पण ती टीका जर तुम्ही सहन केली तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल। आणि स्वामींवरचा विश्वास असा टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा। मित्रांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। आणि अशीच शर्यत आपल्या आयुष्यभरासाठी चालू राहणार आहे। म्हणून या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि पुढे पुढे चालत राहायचे आहे। माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे। फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही। माणसानं राजहंसासारखं असावं। आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, हे जीवनाचा अर्थ आहे आणि आता सर्व सामावलेलं आहे। म्हणून याच प्रकारे तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला द्याव्या सुद्धा लागतील। मग त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने, मनाने तुम्ही देवाची भक्ती सुद्धा केलीच पाहिजे। म्हणून स्वामी म्हणतात, सत्य कधीच सोडवू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस। आणि जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून आपण द्यावे। म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो। त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात आणि ते आपल्याला समजत देखील नाही। म्हणून आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक मात्र नक्कीच आहे। जीवनामध्ये माणसाची आर्थिक स्थिती कशीही असली आणि कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ही चांगली मात्र असावी लागते। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि ते तिथेच राहणार आहेत। म्हणून मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो। जे व्हायचे ते अचानक होऊन जाते। जीवनात अचानक ते सर्व काही घटना घडून जातात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होते। आणि अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानत असतो। म्हणून हे सर्व आपल्या कर्माची फळं आहेत आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे। देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत आणि कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावी लागेल। कष्ट, मेहनत केल्याने शरीर आणि खरं सत्य बोलणाऱ्या वागण्याने मेंदू व हृदय हे स्वच्छ राहत असते। म्हणून कोणते कपडे घातले तर मी छान दिसेन हा विचार तर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे मी इतरांना आवडेन हाच विचार समाजात परिवर्तन घडवू शकतो। आणि आदर्श व समाधान ही संसाराची नक्कीच संस्कार करणारी गोष्ट आहे आणि संस्काराची शिदोरी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं हवं। म्हणून राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही। राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत राहायला आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच यायला हवी। प्रत्येक माणूस त्यांच्या जागी योग्यच असतो। अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे ते बदलते आणि मग त्याची मनस्थिती बदलत असते आणि सर्व निर्णय त्याचे चुकत देखील असतात। म्हणून स्वामी म्हणतात, एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो। जगात माणसाचा लोभ कधीच पुरा होत नाही। म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख हे आपल्याला भोगावे लागत असते। म्हणून कोणते कपडे घातले ना की आपण चांगले दिसू किंवा आपण चांगले मोठे माणसं दिसू असा विचार कधी करू नका, कारण कपड्यावरून माणसाची पारख कधी तुम्ही करू नका। जीवनात प्रेरणा महत्वाची आहे। ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत सक्रिय ठेवते आणि सक्रिय चालू ठेवत असते। अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता ही नेहमीच श्रेष्ठ असते। काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात। म्हणून ती वाट मोकळी झाली की आपण त्या वाटेवर चालत राहायचं आहे। खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय, तरी जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात। पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते आणि मग त्यांना नंतर कोणी आठवतही नाही। आठवतात पण थोडे 1, 2, 3 महिन्यासाठी, त्यानंतर मग ते विसरून जात असतात।
म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता अगदी साफ असावी लागते आणि स्वच्छ पाण्यासारखी असावी लागते. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो, कारण याला कुणीही सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच नक्कीच त्यांच्या वाटेवर येत असतात. म्हणून समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं, आणि ते नातंच तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका सुधारा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लागा. स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. आणि जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. म्हणून आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले, आणि या पृथ्वीला त्याचा काही फरक पडला नाही, कारण ते लोक त्यांच्या कर्मानुसार आले होते आणि त्यांच्या कर्मानुसारच ते गेले. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ नका. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकणार, आणि मग तुम्ही घेऊ ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात ना, की स्वतःची चूक तर मनातच मान्य नसते, पण उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. म्हणून त्यांच्यासोबत वादविवाद तुम्ही कधीही घालू नये. चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी, स्मितहास्य व शांतपणा, नक्कीच यशस्वी व्यक्तीच्या असतात. आणि स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी. म्हणून या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर देखील असायला हव्यात. म्हणून जास्त इच्छा नाही, फक्त पुढचे पाऊल मागच्या पाऊलापेक्षा चांगले असावे, ही स्वामींचरणी आम्ही प्रार्थना मागू इच्छित आहेत. म्हणून रावणाचे शेवटी काय झाले? पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा वळेच पाठलाग करीत आहे, आणि म्हणून काळ स्वतःचा आणि दुसऱ्यांचा देखील पाठलाग करत असतो. म्हणून काळाला तुम्ही घाबरलं पाहिजे आणि काळापासून नक्कीच तुम्ही दूर राहिलं पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायला हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. म्हणून तुम्ही एक काम करायचंय, जीवनामध्ये कधीच कमजोर राहायचं नाही आणि कोणालाही आपण कमजोर आहोत हे दाखवून द्यायचं नाहीये. म्हणून आठवणीत फार मोठी ताकद असते. आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो, ते फक्त आपण आठवणीने. आपण गोड आठवण आपल्या मनात येत असते आणि आपण खुदकन हसत असतो. यात तर खरंच सुख आणि समाधान आहे, आणि हेच तुमच्या आयुष्यात हवं. म्हणून नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. आणि म्हणून आपण जर फायद्यासाठी नाती जोरत बसलो तर मग या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी होऊन जातील आणि अहंकारी होऊन जातील. म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ प्रत्येक लोक बघायला लागून जाईल. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म चांगले करायचे आहेत आणि आपली नाती टिकवून ठेवायची आहेत. स्वामी म्हणतात, दुःखाचा विचार करीत बसू नकोस, दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी, आणि या देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मात्र नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते. म्हणून जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, मग त्यावेळेस तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी नक्कीच जिवंत देखील आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण आभार मानत चला आणि देवाचे नामस्मरण फक्त तुम्ही करत चला. नक्कीच देव तुम्हाला कधीच संकटात कमी पडू देणार नाही, आणि कोणती गोष्ट तुम्हाला अशी तुमच्या जवळ नाही असं कधीच असणार नाही. म्हणून ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात. म्हणून हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि तुमच्यासोबत खेळून ती मजा नक्कीच आली. म्हणून आपण आपल्या फील्डमध्ये असं वर जायचं की सगळ्यांनाच कळलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी करतोय. म्हणून या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ, असं स्वामी म्हणतात. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वी जन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते, आणि ते तुला भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा,
कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच पोहोचत असतो. जीवनात सगळ्याच गोष्टींचा आणि सगळ्यात चांगला साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास असतो आणि तो आपल्यात असला की आपण कोणत्याही थराला कोणतंही यश आपण मिळवू शकत असतो. म्हणून विचार श्रेष्ठ शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी राहत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे, दुःखाची जाणीव ठेवू नये, देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. मग बघा, तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही देव जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. म्हणून मतलबी लोकांच्या तुम्ही सहवासात नक्कीच राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यातून काहीही शिकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्यामध्ये चुकत असतो आणि तो चुकांचा पुतळा देखील असतो. म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील ना तर लक्षात घ्या की ध्येय खूप मोठे आहेत. पण जर लोक हसत नसतील ना तर समजा की तुमचे ध्येय आता खूप लहान आहेत. म्हणून तुम्ही मोठा विचार करायला हवा. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधी आपल्याला सापडत नाही आणि ती चूक आपण मान्य केली तर नक्कीच आपण माणुसकीमध्ये येतो आणि आपल्याला कळते की आपली चूक ही आहे, मग आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये, अत्यंत स्वार्थ बुद्धी नको, त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो आणि ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय. आणि पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून माणूस हा मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो, तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आहे आणि आचरण शुद्ध असेल ना तर कोणतीही वेळ ही आणि कृती वाईट असूच शकत नाही आणि सर्व कृती चांगल्याच असतात. म्हणून प्रत्येकाला जीवनात कृष्णासारखा मित्र असेल किंवा नसेल, परंतु शकुनीसारखा चालबाज कोणी ना कोणी जरूरच असतो. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच आपल्याला किंमत ही मोजावी लागत असते. सर्वाभूती आत्मा एकच आहे ही जाणीव वर्तनात येण्याच्या उत्कृष्ट पुरावा म्हणजे इतरांच्या दुःखी आत्मा अभेद ज्ञानाने सुखी करण्याचा प्रयत्न करणे. आणि तसा प्रयत्न तुम्ही केला की तुम्ही माणुसकी जपली असं समजून घ्या. जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान मात्र नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे. आदर केल्यास तर तुलाही आदरच मिळेल. तू जे देणार तेच तुला परत मिळणार. तू जे गमावलं आहे त्यासाठी तूच जबाबदार आहे आणि तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व आणि अहंकार सोड आणि चूक असेल तिथे माफी मागण्याची हिंमत कर. तुझं तुला परत नक्कीच मिळणार आहे. म्हणून मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणताही खेळ आणि वेळ आणि कृती ही वाईट असू शकत नाही, हे लक्षात घ्या. कसं आहे, नेहमी थोडे मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रपणे बोलावे आणि आपल्या बोलण्याचे सर्वांना समाधान नक्कीच द्यावे. जगण्यासाठी बुद्धीचा उपयोग नक्कीच होतो, पण ती केव्हा आणि कुठे वापरावी हेच जर कळत नसेल तर मग सर्व आयुष्य व्यर्थच होऊन जाते. आणि मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. म्हणून माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. म्हणून त्याला कुठलाही मुहूर्त नसतो. म्हणून कोणती गोष्ट सुरू करण्याआधी कधीच मुहूर्त बघू नका, डायरेक्ट तुम्ही सुरू करा. नक्कीच तुमच्या मध्ये ताकद आणि तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यशस्वी ठरवाल आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. म्हणून स्वप्ने 3 हवे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. म्हणून तुम्हाला अशी मधून बेचैनी होत असते की मी काय करू आणि कसं करू. म्हणून नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे आणि स्वप्नांसाठी जे लागेल ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच तर ते मागे बोलतात आणि पुढे तोंडावर नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतले नाही तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल,
पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून नाही घ्यायचे, एवढे फक्त लक्षात ठेवायचे. समोर चांगली संधी आली असतानाही योग्य मार्ग निवडता येत नसेल तर आपल्या मानसिकतेत बदल घडवणे नक्कीच आवश्यक आहे. जीवन में चुनौतियां हर किसी के हिस्से में आती है, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को आजमाती है. म्हणून आपले जे भविष्य आहे ते आपल्याला आजमावत असतं आणि आपलं जे नशीब आहे ते आपली परीक्षा घेत असतं. आणि ती परीक्षामध्ये आपण पास झालो तर आपण जीवनामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होत असतो. क्रोध हा शेवटी दुःख देणारा असतो. माणूस त्यापासून दूर राहायला पाहिजे. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करीत असते, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. आणि तसेच कुणाचा मत्सर देखील करू नकोस. आणि आधी कधी ढोंग करू नकोस. ज्याने ढोंग केले तो नक्कीच पस्तावला देखील आहे. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो, आणि दुःख पचले नाही तर नैराश्य नक्कीच वाढत जात असते. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करावी जिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. ज्या वेळेस आपण एखाद्याचा अपमान करत असतो तेव्हा त्याच्या मनातला आपला मान कमी करून घेत असतो. म्हणून कधीच कोणाचा अपमान आपल्याकडून होऊ देऊ नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं तो दाखवत असतो. म्हणून पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर. आणि विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारांत बुडल्यास जगात चितू होते हे लक्षात घे. आणि तो माणूस नक्कीच मिटून जातो, कारण ज्या मनामध्ये नक्कीच काहीतरी मलगडत असतं आणि काहीतरी बिघडत असतं ना, ते मनात नक्की पाप असतं आणि त्याचा शेवट हे नक्की चुकीच्या गोष्टीने होत असतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असेल, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित नक्कीच होत असते. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत मात्र असते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळायला लागते. आणि संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून दुष्ट वासना बाळगू नकोस. कधी पाप बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नाती कधी सोडू नकोस. आणि नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा आणि पुढे पुढे जात जा. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला तो ज्या जीवनातील खरा सुखी आहे आणि समाधानी व्यक्ती आहे. म्हणून भिक्षापात्र तुम्ही नक्कीच मोकळं ठेवावं आणि ते भरेल अशी अपेक्षाही मात्र करू नये. कारण देव सगळ्यांचं बघत आहे आणि तो सगळ्यांचंच भलं करणार आहे. यावर फक्त आपण मनापासून जिद्द आणि विश्वास ठेवावा. निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड कधीच बसत नसते. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. म्हणून ती अडचण सोडवायला तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आणि ती अडचण सोडवली की जीवनामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्यात सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र तुम्ही नक्कीच शोधा. पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये. आणि स्वामींची भक्तीही सोडू नये. आणि स्वामींचे नाव देखील मुखी घ्यावे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करावे. जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होऊन जातो. जसं धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग लपलेला असतो, तसंच दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहत असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवा. आला म्हणजे नक्कीच, कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते गोडच लागत असतं. म्हणून आपल्याला यश हे देव थोडं लेट देत असतो आणि थोडं उशिराही देत असतो, कारण त्याची चव आपल्याला नक्कीच चांगली लागली पाहिजे. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर आपला विश्वास दिसला पाहिजे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे आणि हीच वेळ तुम्ही ठरवा आणि योग्य रस्ता नक्कीच तुम्ही निवडा. घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीच तुटत नसतात. आणि आपण जे सहन करतोय त्याची शिक्षाही जे आपल्याला मारत आहेत किंवा त्रास देत आहेत त्यांना एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्यात खरा अर्थ समजून देतात आणि आयुष्य काय असते हे त्यांच्याकडून आपल्याला समजत असते. म्हणून आपण जेव्हा खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते की जीवन किती तेजस्वी आहे आणि किती अनमोल देखील आहे. म्हणून
तुम्ही भक्ती मार्गाने जा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी नित्य कर्मे मानली जातात ना, ती तू सोडून देव. समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर, आणि चांगली कर्मे केली तर देवाच्या दारी तुला नक्कीच देव बोलावून घेईल. आणि देव चांगल्या कर्माच्या माणसाला नक्कीच पुढे नेत असतो आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या त्याच्याकडून घडवून घेत असतो. म्हणून आपणही चांगली कर्म करायची आणि चांगल्या कर्माचं फळ हे आपल्याला एक दिवस चांगलं मिळणार आहे. फक्त याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फक्त पाठीवरची थापच नाही, तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठं करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व सतनाम त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. आणि तो ईश्वराचा मार्ग असा आहे की नामस्मरण फक्त ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते आणि अखंड नामस्मरण नक्कीच देवाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकते. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे आणि हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम मिळतो आणि प्राप्त होतो. आणि दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. पहिली स्वप्न भंग झाल्यावरही दुसरी स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आहे. आणि जीवनामध्ये तुम्ही नक्कीच दुसरी स्वप्नही बघितली पाहिजे. आयुष्यावर भरभरून बोलणारे आयुष्य कधीच जगतच नाही, कारण बोलण्यापेक्षा जगायला हवं हे त्यांना उमगतही नाही. म्हणून प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळी येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसत असतात. म्हणून खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. आणि जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात आणि त्यांचे कधी सुखही लाभतही नाही. म्हणून समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही आणि येथे वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपल्या वाचून कोणाचा अडत असा विचारही मनात आणू नका. इथं पत्यातील बादशाह हरवला तर जोकराला बादशाह बनवलं जातं, एवढं फक्त लक्षात ठेवा. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर नक्कीच तुम्ही वागा. म्हणजे तुम्हाला लोकांची चव देखील नक्कीच कळेल. माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये करावे आणि मनात कोणताही रोग ठेवू नये. नातेवाईकांच्या सर्व अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे अधूनमधून 2-4 हजार रुपये नक्कीच तुम्ही मागितले पाहिजे, कारण तेव्हाच कळतं की कोण आपलं आणि कोण परकं. पण आपले जे व्यक्ती असतात ते प्रेमाने आपल्याला सांगतील आणि समजवतील, पण जे आपले नसतील ते आपल्याला रागवतील देखील. मग तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं कोण आणि परकं कोण. म्हणून आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असणे ही आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि नक्कीच आपल्यामधल्या त्रुटी आपल्याला माहिती असायला हव्यात. आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आणि मग त्याविना आपल्याला करमतही नाही. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. आयुष्य किती कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. म्हणून तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्यासमोर बोलू शकेल. कारण आपला स्वभाव हा खूप चांगला असायला हवा आणि प्रेमळ नक्कीच असायला हवा. आणि प्रेमळ असला तर लोक आपल्या जवळ आपोआप येत असतात. म्हणून वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा शिक्का नसतो, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, पण मनात आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि जीवनात चालत राहा, नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी एकटं जगायला आपण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक तुमच्याकडे मात्र येणार नाही, कारण तुमची वेळ तेव्हा वाईट असते. म्हणून वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो ना तो आपला खरा सारथी आणि खरा मित्र असतो. म्हणून आपली वागणूक ही आपल्या प्रतिष्ठेचा आरसा असते. म्हणून आपली वागणूक चांगली असली तर आपली प्रतिष्ठा ही चांगलीच बनत जाईल.
म्हणून माणसं तीच जवळ करा जी तुमच्या वाईट काळात सोबत असतात, कारण तीच आपल्या जीवाभावाची असतात. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही. म्हणून भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंत एवढं बलवान या जगात कुणी नाही आणि भगवंत एवढं बलवान कुणी होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर मात्र विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा. म्हणून अडचणींना सामना करायचा असेल ना, तर शरीरापेक्षा मन हे भक्कम करायला हवं. आणि म्हणून मन भक्कम केलं की तुम्ही कोणतीही बाजू आणि कोणती कठीण परिस्थिती तुमच्या मनावर घेऊन ती सहन मात्र नक्कीच करू शकता. म्हणून आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे आणि स्वतःवर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार मात्र तुम्ही नक्कीच हराल. म्हणून ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि कशीही मात्र नक्कीच करता येते. म्हणून जर यशाच्या गावाला जायचं असेल ना, तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला जावे लागेल आणि अपयशाची वाट आपल्याला यशाच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार असते. बदल घडवण्यासाठी प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवूही शकत नाही, कारण त्यांच्या मनावर त्यांचा स्वतःचा ताबा देखील नसतो. म्हणून माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्माची चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते आणि हे कायम आपल्या लक्षात असू द्यायला हवं. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं हे तयार होत असतं. एखादा आपल्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर त्याला मूर्ख समजणे हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत तुम्ही इतरांना त्यातले देता आले पाहिजे आणि तरच देव बघत असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून तुमची झोळी मात्र प्रेमाने आणि आनंदाने तो भरत असतो. म्हणून झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशीही असो परंतु स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही, कारण हे जग जर तुटलेल्या देवाला घरातून बाहेर काढू शकतं तर आपण तर माणसं आहोत, मग आपल्याला ते नक्कीच काढणार असतं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही आणि स्वतःशी जो लढाई करून जिंकत असतो ना तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी लढत देखील असतो. म्हणून कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ शकते. म्हणून फक्त आपण आत्मविश्वास जोपासायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. आयुष्य कधीच लहान नसतं, आपण जगायला थोडा उशीर करत असतो आणि म्हणून ते आयुष्य आपलं लहान होत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते आणि भरभरून आयुष्य जगायला जीवाला जीव लावणारी माणसं देखील लागतात. म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं आणि त्याचंच नाव मनशांती. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र त्याला काळ लागत असतो आणि तो काळ फक्त त्यालाच माहिती असतो. म्हणून भक्त वात्सल्य, प्रेम, संस्कार घरात आणि मनात प्रसन्नता निर्माण करत असतात. म्हणून नक्कीच मनात भक्ती मात्र ठेवा आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जीवन शांतमय होऊन जाईल, कारण ते नकारात्मक व्यक्ती तुम्हाला परत परत त्याच मार्गाला बोलवत असतात आणि तेच तुम्हाला सांगत असतात. म्हणून कोणीही चोरू शकणार नाही ना अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा, आणि ते म्हणजे नाव आणि इज्जत. म्हणून राजाला त्याची प्रजा मानते पण बुद्धिवंताला सारी दुनिया मानत असते. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता ही महत्वाची मात्र असते. म्हणून अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत आणि ते दगड आपण ओळखून जीवनामध्ये त्या दगडांना नमस्कार करून जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता
फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि तो आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही करून बघितली पाहिजे. आणि ती गोष्ट करून बघितली की तुम्हाला सर्वच काही आपोआप कळत जाईल आणि आपोआप समजत देखील जाईल. म्हणून स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक अधिक सापडतात. आणि अशी लोक आपल्याकडे देवाने आपल्याला काय दिले आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांना देवाने काय दिले आहे हे पाहण्यात जास्त ते इंटरेस्टेड असतात आणि त्यांना त्यात जास्त महत्वाकांक्षा असते. म्हणून इच्छा आणि कल्पनेतील संघर्ष सोडवायला हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि ते मनापासून लिहा. मानसिक शक्तीचा किंवा इच्छाशक्तीचा वापर करणे म्हणजे मानून चालते की काहीतरी विरोध आहे, पण विरोधाची कल्पना केली की विरोधच निर्माण होतो आणि तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळ्यांवर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे. म्हणजेच तुमच्या मनोवांछित गोष्टींच्या प्राप्तीच्या साधनांवर तुमचे लक्ष नाही हे दाखवणे असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, जर या पृथ्वीवरील तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्याबाबत एकमत झाले तर त्याची मागितलेली ती गोष्ट त्यांना सर्वात स्वर्गात बसलेला माझा परमपिता नक्कीच देईल आणि आपले स्वामी समर्थ ते नक्कीच देतील. म्हणून हे दोघे म्हणजे कोण? ते दोघे म्हणजे तुमचे चेतन व अचेतन मन आणि त्यांच्यात एखाद्या कल्पनेबाबत, इच्छा किंवा मानसिक चित्राबाबत असलेली सहमती व सुसंवादी ऐक्य. आणि जेव्हा तुमच्या मनाच्या विविध भागात संघर्ष ओढाताण नसते तेव्हा तुमची प्रार्थना नक्कीच फळाला येते. आणि हे दोघे तुम्ही व तुमची इच्छा, तुमचे विचार आणि भावना आणि तुमच्या कल्पना आणि भावना, तुमच्या इच्छा आणि कल्पना यांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून एक शांत, ध्यानमग्न आणि झोपेच्या तंत्रीसारख्या गुंगीच्या अवस्थेत जिथे तुमचे सगळे प्रयत्न कमीत कमी होतात, अशा अवस्थेत जाऊन तुमच्या इच्छा आणि विचार यांच्यातील सगळे संघर्ष टाळू शकता. आणि तुमचे चेतन मन अशा अवस्थेत खूप मोठ्या प्रमाणावर शांत होत असते. म्हणून तुमच्या अचेतन मनाला एखाद्या विचाराने भारून टाकण्याची सर्वश्रेष्ठ वेळ म्हणजे झोप यायच्या किंचित आधीच 15 वाजता. आणि कारण झोपी जायच्या आधी आणि आपल्याला जाग आल्यानंतरचे काही क्षण ही अशी वेळ असते की जेव्हा अचेतन मन त्यांच्या अथांग खोलीतून वर येत असते. आणि अचेतन मनाशी संपर्क साधण्याची ही वेळ सर्वश्रेष्ठ असते. कारण अशा अवस्थेत तुमच्या इच्छेला नष्ट करणारे व तुमच्या अचेतन मनाला त्या इच्छेचा स्वीकार करण्यापासून रोखणारे आणि नकारात्मक विचार व प्रतिमा अस्तित्वात नसतात. जेव्हा तुमची इच्छा खरोखरच पूर्ण झाली अशी कल्पना रंगवता आणि तिच्या पूर्तीचा रोमांच अनुभवता तेव्हा तुमचे अचेतन मन तुमची मनोकामना वास्तवात पूर्ण करत असते. आणि बरेचसे लोक त्यांच्या नियंत्रित, निर्देशित आणि शिस्तबद्ध कल्पनेच्या करामतीने त्यांचे सगळे द्वंद्व आणि सगळ्या समस्या सोडवू शकतात. कारण त्यांना माहिती असते की ते ज्या गोष्टीची कल्पना करतात आणि जे सत्य मानतात त्या गोष्टी खऱ्या होतीलच व त्या खऱ्या व्हायलाच पाहिजे असं त्यांचं एकचित्त आणि एक मत असतं. म्हणून माझ्याकडे आलेली एक तरुणी शारा, जी हताशेच्या गर्तेत सापडली होती असं ती लेखक म्हणतात, ही अशा एका किचकट व वेळ काढू कायद्याच्या केसमध्ये अडकली होती. त्यामध्ये फक्त एका पाठोपाठ एक तारखा पडत होत्या व त्या केसचा निकाल लवकर लागेल अशी कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. आणि त्या केसचा निकाल सामंजस्यपूर्ण लागावा अशी तिची उत्कट इच्छा होती. पण का कोणास ठाऊक, पण तिच्या मानसिक प्रतिमा तिच्या इच्छेच्या उलट पराभव, नुकसान, दारिद्र्य व दिवाळखोरीच्या होत्या. आणि कुवेच्या पूर्तकथानुसार इच्छा या कल्पनेत संघर्ष असल्यास कल्पनेनेच परिणाम दिसून येतात आणि तेच तिच्याबाबत घडत होते. तिची कल्पना तिच्या इच्छेला दडपून टाकत होती आणि केसचा निकाल रखडत होता. म्हणून माझ्या सूचनेनुसार शाराने रोज रात्री झोपी जाण्या अगोदर तंत्रेच्या अवस्थेत तिच्या समस्येचा शक्य तितका उत्तमोत्तम असा अंत कसा होईल याची कल्पना करायला सुरुवात केली. आणि तिला जमेल तितक्या प्रमाणात ती हे अनुभवायची. आणि तिला माहिती आहे आणि माहिती होते की तिच्या मनातील प्रतिमा तिच्या हृदयाच्या इच्छेला अनुरूप असायला हव्यात. म्हणून जेव्हा तिच्यावर झोपेचा अंमल चढू लागायचा तेव्हा ती शक्य तितक्या स्पष्टपणे कल्पना करायची की तिच्या केसचा निकाल लागला आहे आणि ती तिच्या वकिलांना भेटत आहे व काय निकाल लागला याबाबत विचारत आहे. म्हणून त्यांनी दिलेला खुलासा ऐकत आहे आणि ती त्यांना जणू वरचेवन असे म्हणताना ऐकायची की केसचा न्यायालयाबाहेर समझोता झाला आहे आणि हा अगदी समंजसपणाचा निकाल आहे. म्हणून दिवसा दरम्यान जेव्हा जेव्हा तिच्या मनात भीतीचे विचार डोके वर काढायचे तेव्हा शारा तिची ही मानसिक व्हिडिओ टेप चालू करायची आणि ज्यात ती वकिलांना भेटायची आणि त्यांचे शब्द व हावभाव अनुभवायची आणि त्यांचे स्मितहास्य व त्यांच्या बोलण्याच्या लकबी, त्यांचा आवाज आणि त्यांचे वापरलेले विशिष्ट शब्द
या सगळ्यांचे चित्र कल्पनेत रंगवायची आणि ते अनुभवायची आणि ती असेच इतक्यांदा व इतक्या निष्ठेने करायची की तिची भीती तिच्या मनात प्रवेश करायच्या आधीच विरघळून जायची. आणि काही आठवड्यानंतर तिच्या वकिलाने तिला फोन केला आणि ती कल्पनेत ते सत्य मानून पाहत होती व अनुभवत होती तसेच घडले होते. आणि त्याने सांगितले की तिच्या इच्छेनुसार केसच्या बाबतीत सामंजस्यपूर्ण समझोता झालाय आणि जो 3 स्वीकारावा असाच आहे. आणि मग पुढील पवित्र गीतात भजनाकाराने यथा अर्थाने लिहिले आहे की माझ्या मुखीचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तू मान्य करावेस हे ईश्वरा. माझी भक्ती आणि माझ्या मुक्तिदाता उद्धारता नक्कीच तू ते मान्य करायला हवं. म्हणून तुमच्या अचेतन मनाची शक्ती व शहाणपण हे जे तुम्हाला आजार, बंधने आणि दुःखातून मुक्ती देऊन तुमचा उद्धार नक्कीच करू शकते. म्हणून मानसिक दडपण आणि अतिरिक्त प्रयास हे भीती आणि काळजी नक्की सुचवत असतात. जेव्हा तुमचे मन तणावरहित असते अशा अवस्थेत तुम्ही एखादा विचार स्वीकारता आणि तेव्हा तुमचे अचेतन मन तो विचार अंमलात आणायच्या मार्गाला लागते. आणि पारंपरिक पद्धती सोडून स्वतंत्रपणे विचार करा व योजना आखा. आणि हे ध्यानात ठेवा की प्रत्येक समस्येचे उत्तर असेलच आणि प्रार्थनेला नेहमी उत्तर मिळतेच. म्हणून तुमच्या हृदयाची धडपड, तुमच्या फुफ्फुसांनी श्वास घेणे किंवा मग तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या कार्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुमच्या अचेतन मनावर अढळ भरोसा करा आणि हे ठामपणे मान्य करीत राहा की सगळे कार्य दैवी योजनेनुसार उत्तमच चालले आहे. आणि स्वास्थ्याच्या भावनेने स्वास्थ्य नेहमी निर्माण होते आणि संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते. म्हणून तपासून पहा की तुमची भावना कशी आहे. आणि कल्पना ही तुमची सगळ्यात मोठी ईश्वर दत्त शक्ती आहे. आणि जे चांगले व शुभ आहे त्याची कल्पना करा आणि तुम्ही स्वतःबद्दल जशी कल्पना कराल तसेच तुम्ही बनत देखील जाल. म्हणून झोपेपूर्वीच्या तंत्रीच्या अवस्थेत तुमच्या चेतन व अचेतन मनातील संघर्ष मिटवा आणि झोपी जाण्या अगोदर तुमच्या इच्छापूर्तीची वारंवार कल्पना करा आणि शांतीपूर्वक झोपा आणि आनंदाने जागे व्हा. बघा, तुम्हाला एक छान अनुभव येईल आणि छान जीवन तुम्ही नक्कीच जगू शकाल. आणि असे जीवन तुम्ही जगल्यावर नक्कीच देवही तुम्हाला आशीर्वाद देतील आणि ते म्हणतील की बाळा, तू असं चांगलं जीवन अगदी मनासारखं जग आणि तुला मी भरपूर काही देऊ इच्छित आहे. म्हणून अचेतन मनाची शक्ती ही संपत्ती मिळवण्यासाठी कशी वापरावी हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि महिन्याच्या दोन्ही टोकांची कशी बशी गाठ तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या अचेतन मनाला हे पटवलेले नाही की तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि तुम्ही थोडी बचतही करू शकता. म्हणून तुम्ही अशा अनेक लोकांना ओळखत असाल जे आठवड्याचे काही तासच काम करतात आणि रगड पैसा कमवतात आणि ते अधिकाधिक काबाड कष्ट करीत नाहीत, इतरांची गुलामीही करीत नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवू नका की केवळ निढळचा घाम गाळून व काबाड कष्ट करून श्रीमंत होता येते. नेहमीच तसे नसते. जीवनाचा प्रयासरहित मार्ग सर्वोत्तम असतो आणि आहे. म्हणून तुम्हाला जे आवडते ते काम तुम्ही करा आणि त्या मनपसंत कामापासून मिळणाऱ्या आनंदासाठी व रोमांचासाठी ते काम करा. म्हणून मला एक लॉस एंजेलिसला येथील एक ऑफिसर माहिती आहे. असे लेखक म्हणतात ते जो महिन्याकाठी 6 आकडी पगार मिळवतो आणि मागच्याच वर्षी त्याने 9 महिने जहाज प्रवास करून जगातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. आणि तो मला म्हणाला की मला मिळणारे पैसे माझ्या पात्रतेनुसार मिळत आहेत. त्याने मला हेही सांगितले की माझ्या कंपनीत असे कितीतरी लोक आहेत त्यांना मला मिळणाऱ्या पगाराच्या 10व्या भागा इतकाच पगार मिळतो. आणि खरे तर त्या लोकांना माझ्यापेक्षा अधिक व्यावसायिक ज्ञान आहे आणि ते माझ्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने व्यवसाय करू शकतात. पण त्यांच्यात महत्वाकांक्षा आणि सर्जनशील विचारांचा अभाव आहे आणि त्यांच्यात त्यांच्या अचेतन मनाच्या चमत्कारात रुची नाही. म्हणून मनाची संपत्ती नक्कीच मोठी असली तर तुमच्याकडे संपत्ती येईलच. म्हणून शेवटी संपत्ती ही व्यक्तीच्या अचेतन विश्वासारखेच दुसरे काही नाही. मी लखपती आहे, मी करोडपती आहे आणि असे म्हणून तुम्ही लखपती किंवा करोडपती म्हणू शकत नाही. तुमच्या मानसिकतेत संपत्ती व समृद्धीची कल्पना निर्माण करून तुम्ही संपत्तीची चेतना विकसित मात्र करू शकता. म्हणून आधाराची अदृश्य साधने नक्कीच तुम्ही बाळगली पाहिजे. आणि अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण ही असते की त्यांच्याजवळ आधाराची अदृश्य साधने नसतात आणि जेव्हा व्यवसायात मंदीची लाट येते, शेअर बाजार कोसळू लागतो आणि त्यांच्या गुंतवणुकीत फायद्याऐवजी नुकसान होऊ लागते, तेव्हा ते असहाय्य बनतात. आणि असा असुरक्षिततेचे कारण म्हणजे त्यांना अचेतन मनाच्या समृद्ध खजिन्यांचे दार कसे ठोठवावे हे माहीत नसते आणि त्यांच्या आत दडलेल्या अक्षय पात्रासारख्या या भांडाराची ते अपरिचित आणि परिचित नसतात. म्हणून एखाद्या मानसिकता गरिबाची असेल तर तो नेहमी दारिद्र्याच्या दरिलीखाली लुटून बसेल, तर दुसरीकडे ज्यांचे मन संपत्तीच्या विचारांनी काठोकाठ भरलेले असते त्यांच्या भोवती त्याला हव्या असलेल्या वस्तूंची रेलचेल असते. आणि तुम्ही दरिद्री जीवन जगावे
हे कधीच अपेक्षित नसते आणि तुम्ही अमाप पैसा मिळवू शकता व तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवू शकता आणि तरीही भरपूर बचत करू शकता. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून चुकीच्या कल्पना स्वच्छ करून त्या जागी नवीन विचार निर्माण करायला हवेत. म्हणून संपत्तीची चेतना निर्माण करायची असेल आणि आदर्श पद्धत असेल तर कदाचित हे प्रकरण वाचताना तुम्ही म्हणत असाल की मलाही धनसंपत्ती आणि यश हवे आहे. आणि मग एक काम करा, रोज जवळजवळ 5 मिनिटे स्वतःशी धन यश हे शब्द वारंवार म्हणा आणि या शब्दांमध्ये कमालीची ताकद आहे. असे केल्याने तुमच्या मनाच्या जहाजाचा नांगर त्या शक्तीत रुतेल आणि मग या शब्दांच्या स्वभावाशी गुणांची मिळती जुळती परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण होईल. आणि तुम्ही फक्त मी धनवान आहे आणि एवढेच म्हणत नाही तर तुम्हाला तुमच्या आत्यंत्य नक्कीच असलेल्या खऱ्या शक्तीवर विसंबून राहता इतकेच नव्हे तर संपत्तीचे तुम्ही जितके जास्त चिंतन कराल तितकीच संपत्तीची भावना जाणीव तुमच्या मनात घर करून राहील. आणि या गोष्टीची मनात पक्की गाठ तुम्ही बांधा की संपत्तीची जाणीव संपत्ती निर्माण करीलच. आणि तुमचे अचेतन मन हे बँकेसारखे असते, एक प्रकारची सार्वत्रिक वित्तीय संस्था तिच्यात ठेवलेली असते आणि ठसवलेली असते आणि प्रत्येक गोष्ट ती वाढवते. मग तो संपत्तीचा विचार असो वा दारिद्र्याचा, म्हणून संपत्तीचा निवडा. म्हणून संपत्तीबद्दल तुमची सकारात्मक विधाने का असफल होतात? मी कित्येक वर्षात एका अशा अनेक लोकांशी बोललो आहे ज्यांची नेहमीच ही तक्रार असते. मी अनेक आठवडे अनेक महिने म्हणत राहिलो मी श्रीमंत आहे, समृद्ध आहे, पण तसे काही घडलेच नाही. मला असे दिसून आले की जेव्हा म्हणतात मी श्रीमंत आहे, मी समृद्ध आहे, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात त्यांना असे वाटत होते की ते स्वतःशीच खोटे बोलत होते. पण एका माणसाने मला सांगितले की मी श्रीमंत आहे अशा सकारात्मक विधानाचा जप करता करता ती थकलो आणि आता तर माझी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. आणि मी जेव्हा हे वाक्य म्हणत होतो तेव्हाच मला कळत होते की ते खरे नाही. आणि त्याच्या अशा जाणीवेमुळे त्यांची विधाने त्यांच्या चेतन मनाने नाकारली आणि तो वरवर जे काही म्हणत होता ते व्यर्थ ठरले व त्यांच्या विपरीत परिस्थिती त्यांच्या पदरी पडली. म्हणून तुम्ही तुमचे सकारात्मक विधाने तेव्हाच खरी ठरतात जेव्हा ते अशा रीतीने ठासून म्हणलेले असतात की ज्यांच्यामुळे तुमच्या इच्छेत व कल्पनेत कोणताही मानसिक संघर्ष व विवाद निर्माण होत नाही. म्हणून या माणसाच्या सकारात्मक विधानांनी परिस्थिती अधिकच बिघडली कारण ती खरी नाहीत आणि असे त्याला वाटत होते. म्हणून त्यामुळे त्यात अभाव तंगी सूचित होती की तुम्ही तुमचे अचेतन मन तुम्ही उच्चारलेले फक्त शब्द किंवा विधान स्वीकारत नाही तर तुम्हाला जे मनापासून खरे वाटते तेच तुम्ही स्वीकारते. आणि अचेतन मन केवळ प्रबळ व वर्चस्व शक्तिशाली कल्पना आणि किंवा विश्वास स्वीकारते. म्हणून मानसिक संघर्ष कसे टाळावेत? ज्या लोकांच्या बाबत ही मानसिक संघर्षाची अडचण असेल त्यांच्यासाठी तो संघर्ष दूर करण्याचा पुढील मार्ग अगदी आदर्श आहे. आणि पुढील व्यावहारिक विधान पुन्हा पुन्हा विशेषतः झोपी जाण्याच्या आधी म्हणा आणि रात्रंदिवस मी माझ्या आवडीच्या रुचीच्या बाबत समृद्ध होत जात आहे. आणि अशा सकारात्मक विधानाने कोणताही वाद वा कोणतेही मतभेद निर्माण होणार नाहीत कारण ते तुमच्या अचेतन मनावरील ठशांच्या विरोधात नाही आहेत. म्हणून माझ्याकडे एक व्यावसायिक आले आणि ज्यांची विक्री व आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आलेली होती आणि ते खूप चिंतित होते. आणि मी त्यांना सुचवले की आपण आपल्या ऑफिसमध्ये बसून शांत होऊन हे वाक्य वारंवार म्हणावे, माझी विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. या वाक्यामुळे त्यांच्या चेतन व अचेतन मनात सहकार्य निर्माण झाले आणि त्यांना हवे होते तसे परिणाम प्राप्त झाले. कोऱ्या चेकवर सही करू नका. जेव्हा तुम्ही अशी विधाने करता किंवा एवढ्या काही भागायचे नाही, खूप चणचण आहे आणि कर्जाचा हप्ता भरू न शकल्यामुळे मी बहुतेक घर गमावून बसेन वगैरे, तेव्हा तुम्ही नकळत कोऱ्या चेकवर सही करीत असता. आणि जेव्हा तुम्ही मनात भविष्याबद्दल खूप भीती असते तेव्हाही तुम्ही असा कोरा चेक सही करीत असता आणि तुम्ही तुमच्याकडे नकारात्मक परिस्थितीला आकर्षित करीत असता. म्हणून तुमची भीती व तुमच्या नकारात्मक विधानांना तुमच्या अचेतन मन तुमची विनंती म्हणून स्वीकारते आणि तुमच्या जीवनात अडथळे, विलंब, अभाव आणि मर्यादा आणायला काटिबद्ध होते. म्हणून तुमच्या अचेतन मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देते. ज्यांच्यात संपत्तीची भावना आहे आणि त्याला अधिक संपत्ती मिळेल आणि ज्यांच्या मनात अभावाची भावना आहे त्याचा अभाव अधिक वाढगायला जाईल. आणि तुमच्या अचेतन मनात तुम्ही जे जमा करता त्याची ते वृद्धी करते आणि त्याचा गुणाकार करते. म्हणून रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्या अचेतन मनात समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार दाखल करा. त्या संकल्पनाने चिंतन करा आणि मनन करा आणि तुम्हाला तुमच्या मनाला त्या विचारात शक्य तितके गुंतवा. आणि हे रचनात्मक विचार तुमच्या अचेतन मनात मुद्दलासारखे जमा होऊन तुमच्यासाठी समृद्धी, भरभराट आणि मुबलकता नक्कीच आणतील आणि ते तुमच्या आयुष्यात यशही आणतील. म्हणून काहीच का घडत नाही? तुम्ही बहुतेक असे म्हणत असाल की अरे मीही तसेच केले
आणि तरीही काहीच घडले नाही, म्हणून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. कारण बहुधा तुम्ही अशा सकारात्मक विधानांच्या उच्चारणानंतर पुढच्या 10 मिनिटातच भीतीच्या विचारात घडून गेला असाल आणि त्यामुळे तुमचे सकारात्मक विधान असामान्य झाले असतील. म्हणून जेव्हा तुम्ही एखादे बीज जमिनीत पेरता तेव्हा त्याच दिवशी काढून काढा आणि काढत नाही, तर त्यातील तुम्ही त्याला मूळ धरू द्यायला आणि वाढायला वेळ द्यावा हवा. आणि समजा तुम्ही असे म्हणणार असाल की मी हा खर्च करू शकणार नाही, आणि अशा वेळी तुम्ही ते वाक्य मी हा खर्च म्हणताय थांबवा आणि पुढचे नकारात्मक म्हणूच नका. उलट ते वाक्य सकारात्मक आणि रचनात्मक वाक्यात रूपांतरित करा. जसे माझी सगळ्या बाबतीत भरभराट होणार आहे. आणि संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या अचेतन मनाजवळ विचारांची कमतरता कधीच नसते, पण त्याच्यात असे असंख्य विचार आहेत आणि जे तुमच्या चेतन मनात प्रभावित होऊन अनेक रीतीने तुमच्या खिशात अमाप पैसा भरण्याच्या तयारीत असतात. आणि ही प्रक्रिया तुमच्या मनात अविरतपणे चाललेली असते. मग शेअर मार्केटवर जाओ वा खाली पाहून रुपयाची किंमत वाढव वा घसरो, तुम्ही विकत घेतलेले ब्रँड, शेअर किंवा बँकेत तुमच्या खात्यातील पैसा यावर तुमची संपत्ती खऱ्या अर्थाने कधीच अवलंबून नसते. ही सगळे तर चिन्हे किंवा प्रतीके आहेत, आणि अर्थातच महत्त्वाचे आणि उपयोगी फक्त आणि फक्त चिन्हे आणि प्रतीके आहेत. मी या मुद्द्यावर जोर देऊ इच्छितो की जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाला असे पटवून दिले की संपत्ती तुमची आहे आणि ती नेहमी तुमच्या जीवनात भरत आहे, तरी तुम्हाला सदैव आणि अपरिहार्यपणे मिळेलच. आणि मग ती तुमच्या जीवनात कोणत्याही रूपाने अवतरित होते. मग तंगीच्या दिवसांचे मूळ कारण आहे की असे अनेक लोक असतात जे महिन्याची दोन्ही टोकं कशी बशी एक करीत असतात आणि महिना कसा तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. आणि अशा लोकांचे संभाषण तुम्ही कधी ऐकले आहे? आणि सहसा त्यांच्या विचारांचा प्रवास आणि अभावाच्या एका दिशेने वाहत असतो. आणि जे आयुष्यात यशस्वी झाले आहेत आणि जे 4 चौघांपेक्षा ताठ मानेने जगत असतात, त्यांचा हे लोक धिक्कार करतात. आणि बहुतेक वेळा ते म्हणत असतात, अरे तो माणूस तर समाजकंटक आहे आणि तो उलट्या काळजाचा आहे आणि तो लवाड आहे, असं ते म्हणत असतात. आणि त्यानुसार नक्कीच ते चालतही असतात. म्हणून ते नेहमी अभावात असतात आणि जगतात. आणि त्यांना जी गोष्ट मनापासून हवी आहे त्याच गोष्टीचा ते धिक्कार करतात आणि त्यांच्या अधिक धनवान सहकर्मचाऱ्याची ते निंदा करतात. कारण त्यांना अशा लोकांची ईर्ष्या वाटते. इतरांच्या संपत्तीचा त्यांना हेवा व हव्यास वाटतो. आणि तुमच्यापेक्षा अधिक धन्यवाद लोकांची टीका करणे, त्यांचा धिक्कार करणे म्हणजे संपत्तीला पंख देऊन तुमच्यापासून दूर उडून जायला लावणे होय. म्हणून संपत्तीच्या मार्गातील एक सामान्य अडथळा आहे, तो समजून घ्या. एक भावना अशी आहे की जी बहुतेकांच्या जीवनात संपत्तीच्या अभावाचे कारण बनते, आणि ती भावना आहे ईर्षेची. खूप लोकांना हे मान्य करणे जड जाते. उदाहरणार्थ, तुम्ही बँकेत गेलात आणि तिथे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला खूप मोठी रक्कम जमा करताना पाहता आणि तुमच्याजवळ जमा करण्यासाठी अगदी क्षुल्लक रक्कम आहे. आणि अशा वेळी तुमचे त्यांची इच्छा वाटते. आणि या भावनेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःशीच म्हणणे, वा किती छान, त्या माणसाच्या समृद्धीत मला देखील आनंद वाटतो आणि त्याची संपत्ती अशीच उडंत वाढत जाऊ दे असे मी इच्छितो. आणि ईर्ष्यात्मक विचार करणे विघातक व विध्वंसक आहे, कारण असे विचार तुम्हाला नकारात्मक स्थितीत ठेवतात आणि त्यामुळे संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर निघून जाते. जर तुम्हाला कधीही कोणाच्या भरभराटीची किंवा अमाप श्रीमंतीची ईर्ष्या वाटली किंवा चीड आली, तर चटकन असा दावा करा की तुम्ही त्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या मार्गांनी अधिक संपत्तीची कामना करता. आणि यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार हे प्रभावहीन होतील आणि तुमच्या स्वतःच्या अचेतन मनाच्या नियमाद्वारे तुमच्याकडे संपत्तीचा ओघ धोधो वाहू लागेल. संपत्तीच्या मार्गातील एक मोठा मानसिक अडथळा दूर करणे आहे. तुमच्या म्हणण्यानुसार कोणी जर खरोखरच अप्रामाणिकपणे मार्गाने पैसा गोळा करीत असेल, तर त्याबद्दल तुमची त्यांची टीका वा चिंता करीत असाल तर तसे करणे सोडून द्या. आणि जरी तुमची त्यांच्याबद्दलची शंका खरी असली तरी तुमच्या माहीत असायला हवे की तो मनाच्या नियमांचा उपयोग करून नकारात्मक रीतीने करीत आहेत. आणि योग्य वेळ आली म्हणजे मनाच्या नियमानुसार जे व्हायचे ते नक्की होईलच. म्हणून त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील. आणि तुम्ही फक्त इतकीच काळजी घ्या की त्याची निंदा केल्याने तुम्ही नकारात्मक स्थितीत जाता, म्हणून तुमची त्यांची निंदा करू नये. आणि लक्षात असू द्या की प्राप्तीसाठी अडथळा किंवा अडचण तुमच्या स्वतःच्याच मनात असतो. आणि आता तुम्हाला हे कळले आहे, आणि तेव्हा तुम्हीच तो मानसिक अडथळा दूर करू शकता. आणि प्रत्येकाशी मानसिकरित्या चांगले संबंध ठेवून तुम्ही हा अडचण दूर करू शकता. झोपा आणि वैभव प्राप्त करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तंत्र तुम्ही वापरा. संपत्ती हा शब्द शांतपणे, सहजतेने आणि भावपूर्णतेने पुन्हा पुन्हा म्हणा. आणि एखाद्या अंगाई गीताप्रमाणे हळुवारपणे त्या शब्दांचे वारंवार रटन करा. आणि तसे म्हणता झोप आली म्हणजे शांतपणे झोपी जा. आणि याचा परिणाम पाहून
तुम्ही तोंडात बोट घालाल. डोंगराच्या कड्यावरून कोसळणाऱ्या प्रतापासारखी संपत्ती तुमच्याकडे झेपावत येईल आणि तुमच्या अचेतन मनाच्या चमत्काराचे हे आणखीन एक उदाहरण आहे. म्हणून तुमच्या मनाच्या शक्तीला तुमच्या सेवेला लावा आणि सरळ मार्गाने श्रीमंत व्हायचे ठरवा. तुमच्या अचेतन मनाच्या खात्रीशीर मदतीने आणि केवळ निधळाचा घाम गाळून व काबाड कष्ट करून धन जमा करणे म्हणजे मेल्यानंतर सगळ्यात श्रीमंत होणे होय. आणि तुम्हाला अधिक प्रयास करण्याची कष्ट करण्याची गरज नाही. श्रीमंती हा एक अचेतन मनाचा विश्वास आहे आणि तुमच्या मानसिकतेत संपत्तीची कल्पना साकार करा. आणि अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण ही असते की त्यांच्याजवळ आधाराचे अदृश्य माध्यम असते. आणि म्हणून एक लक्षात घ्या, झोपी जाण्यापूर्वी 5 मिनिटे स्वतःची संपत्ती या शब्दाचा सावकाश आणि शांतपणे पुनरुच्चार करा आणि तुमच्या अचेतन मन तुमच्या जीवनात तुम्हाला संपत्तीचा अनुभव मात्र नक्कीच देईल. आणि संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते आणि हे सदैव तुम्ही लक्षात असू द्या. तुमचे चेतन व अचेतन मन परस्परांशी सहमत असायला हवे आणि तुम्हाला खरे वाटते ते तुमच्या अचेतन मन स्वीकारते. म्हणून केवळ प्रभावशाली कल्पनाच तुमच्या अचेतन मनाद्वारे स्वीकारली जाते आणि प्रभावशाली कल्पना संपत्ती असायला हवी, दारिद्र्य नव्हे. म्हणून संपत्तीबाबत तुमच्या मनातील कोणतेही मानसिक संघर्ष सोडवण्यासाठी पुढील सकारात्मक विधान वारंवार तुम्ही म्हणा. रात्रंदिवस मी माझ्या सगळ्या रुचींमध्ये समृद्ध होत आहे. आणि तुमच्या व्यवसायात विक्रीचा आलेख पुढील वाक्यांनी उंचीवर न्या आणि माझ्या व्यवसायात होणाऱ्या विक्रीत दररोज सुधारणा होत आहे आणि मी दररोज पुढे जात आहे आणि प्रगती करत आहे आणि श्रीमंत होत आहे. म्हणून पुरेसा पैसा हातात नाही किंवा सगळी टंचाई आहे इत्यादी वाक्य म्हणून कोऱ्या चेकवर सही करू नका. अशा विधीने तुमच्या नुकसानीला दामदुपटीने वाढवू शकतील. आणि तुमच्या अचेतन मनाच्या खात्यात समृद्धी, श्रीमंती आणि यश जमा करा आणि ते तुम्हाला या जमेवर चक्रवाढ व्याज देतील. तुम्ही हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक जे सकारात्मक विधान करता त्यांना काही क्षणानंतर मानसिक पातळीवर नाकारू नका आणि त्यामुळे तुमचे सकारात्मक विधान प्रभावशाली ठरणार नाही. संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या मनातील विचार आहेत आणि तुमची एक कल्पना लाख मोलाची असू शकते. म्हणून तुम्ही शोधत असलेले विचार तुमचे अचेतन मन तुम्हाला उपलब्ध करून देईल. ईर्ष्या आणि द्वेष संपत्तीच्या मार्गात अवरोध निर्माण करतात आणि इतरांच्या समृद्धीत आनंद माना. संपत्तीच्या मार्गातील अडसर तुमच्या मनात आहे आणि इतरांशी मानसिक स्तरावर चांगले संबंध बांधून त्या अडसराला आत्ताच तुम्ही नष्ट करायला हवे. श्रीमंत होणे हा तुमचा हक्क आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. श्रीमंत होणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि या जगात तुम्ही समृद्ध जीवन जगून आनंदी, तेजस्वी आणि मुक्त बनण्यासाठी आलेले आहात. म्हणून पूर्ण समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा तुमच्याजवळ मात्र असायला हवा. तुम्ही या पृथ्वीवर विकसित होण्यासाठी, विस्तार पावण्यासाठी आलेले आहात आणि आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक पातळीवर तुमची प्रत्येक पातळी उमलली पाहिजे आणि तुमच्यातील सगळ्या सद्गुणांचा समृद्धपणे आणि संपूर्णपणे विकास करण्याचा आणि त्यांना अभिव्यक्त करण्याचा तुमचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. या हक्काचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे जर या हक्काचा तुम्ही वापर केला तर स्वतःभोवती सौंदर्यपूर्ण व वैभव भोगाला विलासाचा ढोलारा उभा करायची क्षमता तुमच्यात येते. आणि जर तुमच्याजवळ असलेल्या तुमच्या अचेतन मनाच्या श्रीमंतीचा आनंद तुम्ही लुटू शकता तर फक्त पोटापुरते मिळवण्याचे भिकेचे डेहाळे तुम्हाला कशाला लावून घेता. या प्रकरणात तुम्ही धनसंपत्तीशी, ऐश्वर्याशी मैत्री करायला शिकणार आहात आणि तुम्ही तसे केले म्हणजे तुम्हाला हवे ते सगळे मिळेल आणि त्याहीपेक्षा जास्त. तुमच्या श्रीमंत होण्याच्या अभिलाषेबद्दल कोणाच्याही ऐकून लाजीरवाणे किंवा शंकाकील होऊ नका. श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे सखोल रस्त्यावर एक संपूर्ण आनंदी आणि अधिक अद्भुत जीवन जगण्याची इच्छा मात्र नक्की आहे. आणि ती एक वैश्विक इच्छा आहे. ती फक्त एक चांगलीच नव्हे तर अति चांगली इच्छा आहे. आणि धन एक प्रतीक आहे. पैसा हा विनिमयाचे एक प्रतीक आहे आणि तुमच्यासाठी हे फक्त गरजांपासून मुक्तता मिळवण्याचे प्रतीकच आहे. नाही तर मग ते सौंदर्य, समृद्धता, विपुलता आणि वैभव विलासाचेही चिन्ह आहे. आणि तसेच ते राष्ट्राच्या आर्थिक स्वास्थ्याचेही प्रतीक आहे. आणि जेव्हा तुमच्या शरीरात रक्ताचा प्रवाह मुक्तपणे वाहतो तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असता. जेव्हा पैसा तुमच्या जीवनात मुक्तपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता. पण जेव्हा लोक धनसंग्रह करू लागतात, त्याला कुलपात कोंडू लागतात आणि तो जाण्याच्या आशंकेने भयभीत होतात तेव्हा ते आर्थिकरित्या आजारी पडतात. आणि अनेक शतकात पैशाने विविध रूपे धारण केली आहेत आणि तुम्ही ज्याचा विचार करू शकता अशा प्रत्येक वस्तूने इतिहासातील कोणत्या ना कोणत्या काळी व ठिकाणी पैशाचे रूप घेतले आहे. आणि अर्थातच सोने, चांदी तर आहेतच, पण शिवाय मीठ, मोती, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही नागरी संस्कृतीच्या प्रारंभिक काळी लोकांजवळ असलेल्या गुराढोरांच्या संख्येवरून त्यांच्या संपत्तीचे मोल ठरत असते.
आणि आपण त्यासाठी नोटा किंवा नाण्यांसारख्या इतर गोष्टींचा वापर करतो. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जेव्हा तुम्हाला खरेदी करून बिल चुकवायचे असते तेव्हा काही शेळ्या मेंढ्या घेऊन जाण्यापेक्षा एक चेक लिहून देणे अधिक सोयीस्कर असते. श्रीमंतीच्या राजमार्गावर कसे चालावे, जेव्हा तुम्हाला तुमच्या अचेतन मनाची ताकद कळते तेव्हा आध्यात्मिक, मानसिक किंवा आर्थिक सगळ्या प्रकारच्या संपत्तीच्या राजमार्गाचा नकाशाच तुमच्या मुठीत येतो. आणि ज्या व्यक्तीने मनाचे नियम शिकून घेण्याची तसदी घेतली असेल तर तिला माहिती असते व विश्वास असतो की तिला कधीच चणचण भासणार नाही. आणि आर्थिक संकटे, शेअर बाजारातील चढउतार, जागतिक मंदी, संप, महागाईची घोडदौड आधी अगदी युद्ध झाले तरी तिच्याजवळ भरपूर पैसा असणार. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीने संपत्तीचा विचार तिच्या अचेतन मनाला कळविलेला असतो आणि परिणामस्वरूप तिच्या अचेतन मन तिला सतत संपत्तीचा पुरवठा करीत असते. आणि मग ती व्यक्ती कुठेही असो, तिला तिच्या मनात पक्की खात्री असते की तिच्या जीवनात धनाचा प्रवाह मोकळेपणाने वाहत आहे आणि तिच्याजवळ नेहमीच आवश्यकतेपेक्षा अधिक असेल आणि तिने आदेश देताच धन हजर होणार आहे. आणि उद्या जर तिची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आणि तिच्याजवळ प्रत्येक गोष्ट कवडीमोल झाली तरी तिला फिकीर नसते, कारण तिला विश्वास असतो की ती पुन्हा लक्ष्मीला आकर्षित करेल आणि ती या संकटातून, आर्थिक संकटातून आरामात बाहेर पडेल. आणि शक्य आहे की तिला या परिस्थितीचाही फायदाच होईल. म्हणून तुमच्याजवळ अधिक पैसा का नाही हे प्रकरण वाचल्यानंतर तुम्ही कदाचित विचार कराल की माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक कमाई करण्याची माझी पात्रता आहे. आणि माझ्या मते अनेक लोकांबाबत हे खरे असते आणि ते खरोखरच अधिक उत्पन्नाला नक्कीच आकर्षित करू शकता आणि अधिक उत्पन्न ते कमवूही शकता, पण त्यांना ते मिळू शकत नाही. या लोकांजवळ अधिक पैसा नसण्याने एक महत्त्वाचे कारण म्हणजे ते उघडपणे किंवा मनातल्या मनात संपत्तीचा धिक्कार करतात आणि ते संपत्तीला कचरा मानतात. आणि ते त्यांच्या मुलांना आणि मित्रांना म्हणत असतात की पैसा, धन हे सर्व दुर्गुणांचे मूळ आहे. आणि त्यांची भरभराट न होण्याचे याशिवाय आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी एक चोरटा भाव दडलेला असतो किंवा गरिबीत काही खास सद्गुण असतात. आणि अचेतन भाव कदाचित काही प्रमाणात त्यांच्या बालपणीच्या प्रारंभिक संस्कारातून निर्माण झालेला असतो आणि किंवा धर्मग्रंथाच्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळेही येऊ शकतो. संपत्ती आणि संतुलित जीवन. एकदा का एक माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला की मी एकदम कोलमडून पडलोय, पण जे झाले ते बरेच झाले, मला पैसा आवडत नाही, सगळ्या दुर्गुणांचे कारण पैसा असतो. अशा विधानांतून एका गोंधळलेल्या रोगिष्ट मनाची विचारसरणी दिसून येते. आणि तेव्हा धन लालसा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त तीव्र, आंधळा हव्यास बनते. आणि तेव्हा ती तुमच्या तोल ढासळायला, तुम्हाला असंतुलित करायला कारणीभूत ठरते. पण तुम्ही या जगात तुमच्या सत्तेचा, या अधिकाराचा वापर शहाणपणाने करायला हवा. आणि काही लोक सत्तापिपासू असतात तर काही मिडास राजासारखे पैशाचे हापापलेले असतात, हे समजून घ्या. आणि जर तुम्ही तुमच्या मनाशी पक्की गाठ मारली की पैसाचं सबकुछ आहे आणि म्हणलात मला फक्त पैसा हवा आणि मी माझे लक्ष फक्त पैसा गोळा करण्यावर केंद्रित करणार, मग बाकीच्या कोणत्याच गोष्टीची महत्वाकांक्षा आणि महत्वाच्या नाहीत, तर तुम्ही पैसा जरूर कमविणार, खंडीभर धन गोळा कराल, पण कशाची किंमत चुकवून. जेव्हा तुम्ही असे वागता तेव्हा तुम्ही ते विसरून जाता की तुम्हाला एक संतुलित जीवन जगायला हवे. आणि तुम्ही मनाची शांती, सुसंवादिता, प्रेम, आनंद आणि संपूर्ण आरोग्य मार्गाची, नक्कीच आरोग्याची भूक देखील शांत तुम्ही करायला हवी. आणि ते तुम्ही समजून घ्यायला हवं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर धन कमवत असाल तर तुम्ही स्वामींची भक्ती सुद्धा नक्कीच केली पाहिजे. कारण ज्या भक्तीत जे माणसाचं मन रमतं आणि जो माणूस खुश होत असतो, तो आत्म्यापासून खुश होत असतो आणि तो मनापासून खुश होत असतो. आणि त्याच्या मनामध्ये आंतरिक जिज्ञासा लागू होते आणि त्याला यश प्राप्तीसाठी नवीन प्रोत्साहने मिळत असतात. आणि म्हणूनच स्वामींचं सुद्धा नाव जरी घेतलं ना तरी मनामध्ये एक असं यश आल्यागत होतं आणि भरपूर काही चांगलं वाटतं. आणि म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण हेच तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे. कारण भक्तीचा मार्ग हेच आहे की तुम्ही फक्त नामस्मरण करा, मग त्याचे नियम अटी काहीच नाही. तुम्ही फक्त कुठेही बसा, कशीही राहा, कसेही काम करा, फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. आणि त्या नावाचा जप जरी कराल तरी स्वामी तुम्हाला नक्कीच अडचणीतून बाहेर काढतील. आणि तुम्ही जर मोठ्या अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील सुद्धा. म्हणून फक्त स्वामींच्यावर फक्त विश्वास हा मनापासून असायला हवा. ज्याचा विश्वास हा मनापासून असतो ना, ही गोष्ट माझी आहे आणि स्वामी हे माझे आहेत, तर त्याला नक्कीच त्या स्वामी फळ सुद्धा देतील. कारण स्वामी हे व्यक्ती बघून कधीच फळ देत नाही, ते फक्त त्यांचं मन बघून फळ देतात. आणि आपण काळे आहोत किंवा गोरे आहोत किंवा मग आपण कोणत्या जाती धर्माचे आहोत हे पाहून स्वामी आपल्याला कधीच मानत नाही किंवा मग आपल्याला त्या लेखत नाही. फक्त ते आपल्याला
आपल्या मनापासून लेखत असतात आणि आपल्या कर्मापासून ते आपल्याला फळं देत असतात. म्हणून आपली कर्म ही आपण जर चांगली केली आणि त्यानुसार आपण चांगलं वागत असलो तर स्वामी आपल्याविषयी चांगल्याच भावना ठेवून आपल्याला जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी या आपल्याजवळ आणतील आणि आपल्याला देतील सुद्धा. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात करा आणि स्वामींचा भक्तीत तुम्ही रममाण होऊन जा. नक्कीच तुम्हाला भरपूर काही मिळेल आणि भरपूर काही पैसा, धन, संपत्ती, मान, सन्मान तुम्हाला मिळेल. स्वामींवर जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.